नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ याच्यासाठी महत्त्वाचा आहे की व्हिडिओमध्ये ऊस शेती असेल, फळबागा असतील, भाजीपाला असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा कलिंगड, खरबूज असेल किंवा ढबू मिरची, साधी मिरची असेल, ही पिकं आपण कॅश क्रॉप म्हणून आपण गणली जातात. म्हणजे नगदी पिकं, ह्याला आपण पैसे मिळवून देणारी पिकं असं म्हणतो. पण हे पैसे मिळवून देणारी पिकं जर जोमात आणायची असतील किंवा त्यांना प्रॉपर लक्ष द्यायचं असेल तर त्याला काही गोष्टी न चुकता कराव्या लागतात. तर अशाच न चुकता कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्याबद्दलच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, माहिती ही ड्रिप इरिगेशनबद्दल आहे. ड्रिप इरिगेशन करताना काय अडचणी येतील किंवा ड्रिप इरिगेशनचा संपूर्ण खर्च असेल किंवा मी केलेलं ड्रिप इरिगेशन तुम्हाला दाखवणार आहे. ड्रिप इरिगेशनचे फायदे पण आपण थोडक्यात बघूया. त्या फायद्यांच्या माध्यमातून आपण आपलं पीक जोमदार कसं काय आपण आणू शकतो. पाहू शकता तुम्ही, ऊस सुरुवातीला मोकळ्या पाण्यावरती होता, हातदारावरती, आणि आता आम्ही त्याला ड्रिप इरिगेशन टाकलेलं आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये आम्ही ड्रिप इरिगेशनचं हे केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, आणि चॅनल जर नवीन असाल तर शेतकरी बांधवांना किंवा पाहणाऱ्या सर्व मंडळींना माझी नम्र विनंती आहे, चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ड्रिप इरिगेशन, ह्या ड्रिप इरिगेशनमध्ये दोन प्रकार आहेत. एक 16 mm ड्रिप आणि एक 20 mm ड्रिप. 20 mm ड्रिपनं ताशी 8 लिटर पाणी पडतं. मित्रांनो, हे जे पाहताय तुम्ही हे 16 mm ड्रिप आहे आणि 16 mm ड्रिपचं ताशी 4 लिटर पाणी पडतं. तर 20 mmचं ड्रिप अतिशय उत्कृष्ट आहे ऊसासाठी, दुसऱ्या पिकांसाठी असेल, कारण पाणी जास्त पडते, ऊसाला पाणी जास्त मिळते. पण 16 mmचं जरी ड्रिप टाकलं तुम्ही तरीसुद्धा सफिशियंट आहे, कमी पडत नाही, पाणी व्यवस्थित पडते. पाहू शकता तुम्ही ऊस. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ड्रिप इरिगेशन असेल तर तुमचा वेळही वाचतोय. ॲट ए टाईम सगळं पाणी पडलं जातं, जमीन सगळी ओलावा राहते, ओलावा कधी हटत नाही, आणि सर्व ठिकाणी पाणी पडल्यामुळं पीक चांगले, ते पीक जळून जाण्याची शक्यता कमी, 100% कमीच म्हणा. जर ड्रिप व्यवस्थित असेल तर तुमचं पीक जळून जायचा काही संबंधच नाही. तिसरा पॉईंट आहे की तुम्हाला लिक्विडसारखी खतं सोडता येतात. म्हणजे 10-19-19 असेल, 12-61 असेल, 0-52-34 असेल, विद्राव्य खतं जी असतात ती तुम्ही लिक्विडच्या माध्यमातून सोडल्यामुळं तुम्हाला डायरेक्ट ती ऊसाच्या बोडाला असतील किंवा मिरची असेल, इतर कुठली फळझाडं असतील, त्याला ते मिळण्यास एकदम प्रॉपर मिळते मुळाला. त्यामुळे तो महत्त्वाचा फायदा आहे. आता आमच्या ड्रिपबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. आमची जी विहीर आहे ती विहीर 50 फूट खोल आहे आणि विहिरीपासून ते आमचं हे क्षेत्र आहे ते 1400 फुटावर आहे. 1400 फूट त्याची पाईपलाईन आहे आमची. तर 1400 फुटावरती पाईपलाईन आहे आणि साधारणतः ही जी आहे ती 1200 फुटावरती आम्ही आता ही पाईप टाकलेली आहे ड्रिपची. मेन जी पाईप आहे आमची ती त्या छोटी, आमची पहिली इथं बाग असल्यामुळे आम्ही ती छोटी टाकली, 2.5 इंची पाईप आहे ती. साधारणतः पाईपलाईन ही नेहमी 3 इंची असावी किंवा 4 इंची. पाणी जर व्यवस्थित असेल, बारमाही जर तुमचं एरिया असेल तर 4 इंची पाईपलाईन, आणि ती पण चांगल्या कंपनीची फिनोलेक्स वगैरे, कोठारी फिनोलेक्स असे तुम्ही सुप्रीम वगैरे करू शकता. तर आमची पाईपलाईन ही 2.5 इंची आहे. ही पाईप शिल्लक होती म्हणून 2.5 टाकली, पण मेन पाईपलाईन 2.5 इंची आहे आणि आम्ही त्याला 2 इंची पाईपा टाकलेल्या आहेत. एक पाईप, कोठारीची पाईप घेतली तर 300 रुपयाला 2 इंची पाईप असते. प्रेशर लागण्यासाठी 2.5 इंची जर तुमची मेन पाईपलाईन असेल तर 2 इंची बेस्ट आहे. 3 इंची जरी असेल तर 2 इंची पाईपलाईन ही ठिबकसाठी सगळ्यात बेस्ट आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि 4.5 फुटी सरी असल्यामुळं आम्ही ती 4.5 फुटावर जसं सरीचं हे येईल तसं त्याच्यावरती आम्ही ते होल ॲडजस्ट केले आहेत. होल मित्रांनो ड्रिलनं पाडलेलं नाही, तुम्हाला मशीन दाखवली परवा मागच्या व्हिडिओमध्ये, त्या मशीननं आम्ही होल घेतलेले आहे. अगदी काही तासामध्ये हे एकदा सर्व हे पडून गेले, सगळे होल मारून गेले. त्याच्यानंतर हे जे पाईप बघताय तुम्ही, ही जी पाईप आहे तुम्हाला दाखवते, ही पाईप कोठारीचं शेवटचं ब्रँड आहे, म्हणजे अगदी सुरुवातीचं ब्रँड. पाहू शकता तुम्ही, कोठारी के अल्ट्रा 16 mm, 4 लिटर पाणी पडते.
तर हा बंडल जो आहे कोठारीचा, तो दुसरा टाकण्यापेक्षा मी यूज अँड थ्रोसारखा जर थोडासा आहे, 2 पिकं तुमची आरामशीर निघतात. तर हा कोठारीचा बंडल 900 मीटरचा 1800 ते 1900, आमच्या इथे 1900ला बसला, 1800 पासून 1950 मिळून जातो. त्याच्यामध्ये 900 मीटर पाईप असते. एकराला साधारणतः 4.5 फुटी जर सरी असेल तर 3.5 बंडल ते 4 बंडल लागतात. 4 बंडल धरून चाला, अगदी व्यवस्थित घळघळीत 4 बंडल. म्हणजे 1800 तर बसलं तर 18 36 आणि 36 आणि 36 म्हणजे हे 7200च्या आसपास तुम्हाला हे पाईपचा खर्च येतो. साधी पाईप आहे, पण कोठारीची सुरुवातीचा ब्रँड, अगदी फर्स्ट कॉपी म्हणा थोडक्यात. तर ती आम्ही टाकून घेतलेली. ह्याच्यासाठी आमची पहिली पाईप असल्यामुळे आम्ही ह्याला चावी सिस्टीम केलेली होती पहिली. तर हे चावीलाच आम्ही काय केलं, जॉईनर हे कापून बसवण्यापेक्षा ह्या चावीलाच आम्ही असे तारेच्या साह्याने जरा थोडंसं पॅक करून हे बसवलं. अगदी उत्कृष्ट चालते ठेव, अगदी म्हणजे काहीच अडचण नाही. ज्या रबर असतात ह्या रबर ह्या 1 रुपयाला एक असतात. 16 mm पण ते आणि 20 mm पण चालतात. जर तुम्ही 20 mm पाईप असेल तर टेकअप 16 आणि 20चा येतो. म्हणजे हे 20ला 20 बसते आणि हे 16 असते. म्हणजे टेकअप जर असेल तुमचं तर टेकअपची किंमत साधारणतः 2-2.5 रुपये असते. ह्या चावीची किंमत मी आणली 23-2.5 रुपये होती. आता 3.5च्या आसपास असेल. जैनची आहे, चांगली आहे. जैन इरिगेशनची ते चावी आणलेली आहे. बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आणलं तर जास्त दिवस टिकते, चांगलं होते. पाईपलाईन झाली, कुठून आणली ती झालं. 2 इंची पाईपलाईन टाकायला पाहिजे, म्हणजे प्रेशर चांगलं लागते. कोठारीच आम्ही टाकले. अन्य भरपूर कंपनीचे आहेत, तुम्ही टाकू शकता. किंवा चांगली क्वालिटीचं बंडल घ्यायचं असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता. 1000-1200पर्यंत चांगले मिळतात. 800, 900, 950 फुटापर्यंत मिळतात. फक्त थोडीशी ह्या आम्ही टाकलेलं हे बेसिक आहे, ह्या बेसिकपेक्षा थोडंसं जास्त खर्च येतो. तर ड्रिपचे तुम्हाला फायदे सांगितले. पाणी प्रॉपर पडते, खतं सोडता येतात, तुम्हाला लिक्विड खतं सोडता येतात. लिक्विड खतासाठी पण मी एक साईटला हे केलेलं आहे. ऊस पाहून घ्या मित्रांनो, ऊस कसा आहे. ऊसाबद्दल भरपूर कमेंट येतात. मी खतांचं नियोजन पण तुम्हाला सांगितले, अजून पण मी व्हिडिओ तयार करणार आहे. पण ऊस बघून घ्या तुम्ही, 265 जातीचा ऊस आहे. तर ह्याला आम्ही आता ड्रीप टाकलेलं आहे उन्हाळ्यामुळे. इथं असं आम्ही लिक्विडला इथं हे केलेलं आहे. हे सोडून लिक्विड जो फवाऱ्याच्या पाठीवरचा फवार असतो, तो फवाऱ्याच्या साह्यानं ह्याच्यामधून लिक्विड सोडायचं. पाहू शकता तुम्ही, हे लिक्विड झालं. प्रत्येक तुकड्यात असे हॉल आहेत, इकडचं इकडं, इकडचं इकडं. तर जास्त काही खर्च येत नाही. तुमची जरी शेतकरी बांधवांची जरी थोडंसं पैशाची थोडंसं हे असेल तर तुम्ही साधं टाकलं तरीसुद्धा उत्कृष्ट ठिबकनं भिजते सगळं. पाणी जागेवर पडते, पाणी कमी पडते. कमी म्हणजे कमीत कमी पाण्याचा जास्तीत जास्त वापर करता येतो प्रॉपर ठिकाणी. 16 mm वापरलं तर 4 लिटर पडते, 20 mm वापरलं तर 8 लिटर पडते. इतरही फायदे भरपूर आहेत. डायरेक्ट मुळापाशी पडल्यामुळं झाडांची वाढ ही चांगली होते. मित्रांनो, ठिबकबद्दल ही तुम्हाला अगदी थोडक्यात आणि आवश्यक अशी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला दाखवलेलं पण आहे ठिबक. आणखी एकदा दाखवतो, पाहून घ्या. तर जर ऊस शेती असेल किंवा इतर शेती असेल तर त्यांनी त्या शेतकरी बांधवांनी ड्रीपचा वापर जास्तीत जास्त करावा आणि आपलं उत्पन्न कसं जास्त येईल ह्या दृष्टीनं आपण प्रत्येक आपला पाऊल पडला पाहिजे, जेणेकरून जे आपण पीक लावतो त्या पिकामध्ये आपण प्रॉफिटमध्ये जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.